तर महत्त्वाचं शेअर करायचं राहिलं, उद्या 9 तारीख उद्या व्हिडिओ येण्याची शक्यता कमी आहे, कारण की आम्ही आज संध्याकाळी निघणार आहे मैदान बघण्यासाठी खास, कारण की आधी जाऊन जागा धरणार, गर्दी खूप होणार आहे. म्हणून सर्व मित्र मंडळींचं ठरलं आहे की आज संध्याकाळी निघायचं. बघा अजून काही प्लॅन सक्सेस झालेला नाही, गावा निघायचं वगैरे ते ठरलेलं नाही. आणि दुसरा विषय इकडं बघू शकता कोण आलं, निशानला बघायला आलीत खास. ही निशानचं छोटं मालक. काय नाव तुझं? असद. सारखी निशांची आठवण येते काय? हा आणि इथनं किती किलोमीटर आहे गाव खचून? एक 5-7 किलोमीटर असेल ना? नाही 5-6 किलोमीटर आहे. आणि हो कार्यकर्ता कोण? मित्र आहे. घरात सांगून आलाय ना का? निशानला बघायला खास, निशानला लागला वैरण खायला. आता चला त्याला का औषध मारलेलं, वास तू वास जायला झाला. तुम्हाला येते का बस? लय भारी ती जात आहे ना, तुम्ही घ्या. कुठला कुठला नाच करायचा? ए बाबा कशाचा नाद? आता हा येऊन नाद पुरा झाला पाहिजे. हे काय झालं तुम्हाला आता? ट्रॅव्हलिंग लय झाले, सकाळी खायला दिलं मग पोटात काय आणपण नाही. भैया शेटनं घेतलेला आहे. उचलून मी डायरेक्ट दादा कुठली जातो ही म्हणायचे जरा लिहा भाई, मग काढतो. तर भैया शेटनं घेतलेला आहे लॅब, हे बघू शकता. किती महिन्यात दिवसाचा? आता ती उद्याच्याला तुम्हाला सगळं मी सांगतो, तरी पण एक 40 दिवस पकडा. वॅक्सिन झाले का? नाही वॅक्सिन 45 दिवसांना घाण खायला. भैया शेट लय सांभाळायला लागणार आहे. वॅक्सिन झालेला नाही, नाही वॅक्सिन तुम्हाला द्यायला लागणार, म्हणजे 45 दिवसानं पुढे. म्हणजे घरात सेट बीट होऊन द्यायचं. जे चेकायला दिलंय होय नाही 3 किलो असेल की नाही का? डिवॉर्मिंग करायचं, वॅक्सिन द्यायचं. तुम्ही त्याला देताना वॅक्सिन कसं दिलेलं? चिक्क्याला आता प्रत्येक वर्षाला फक्त इंजेक्शन आहे. तसं नाही, कसं दिलं तुम्ही? परत नाही, फक्त काय करायचं डिवॉर्मिंग तेवढं नाही, 8 महिन्यापर्यंत एक तारीख पकडायची, एका तारखेला महिना टू महिना करायचं. कुठलं काय सगळं होत नाही, काहीच होत नाही. भाई शेठ नाव काय ठेवणार? मला माहिती आहे काय. खुशी आहे का? खुशी अजून हाय गॅस म्हणून नाव काय ठेवायचं, कारण की भाई शेठची माझरी त्याच्यावर लय नाही, त्याच्यावर लय जीव आहे हो. ते आहे गॅसवर म्हणून त्याने येऊन नाही घेतला. फिमेल घेतली चांगला आहे, मेल बी म्हणून आता असं ते काय माझरीनं हे पण दोन्हीची पण नाव खुशी ठेवायचं. म्हणजे आपल्याला ही का घ्यायचं होतं गादी त्याला खाना सांगा नाही घाललं. 4 महिन्यापर्यंत आहे ना घाला. पुढे काय करायचं तुम्हाला सांगतो मी काय करायचं. आता नाही लय योगा लय स्टँडर्ड घालायचं नाही, घालायचं मीडियम पकडायचा. तुम्ही पेडिग्री प्रो घाला आपली रेग्युलर, लय महाग पण नाही साधी पण नाही. तर दादा नमस्कार. नमस्कार. नमस्कार दादा. कुठलं गाव तुमचं? विटा. तरी दादा आपले फॅमिली मेंबर आहेत. ह्यांच्याबरोबर जवळजवळ मला वाटतं 1 वर्ष झाला आपला कॉन्टॅक्ट आहे ना, 1-1.5 वर्ष. 20,000 सबस्क्रायबर असतील तेव्हापासून. म्हणजे रायबाज व्हिडिओ बघत होते, मग ह्यांनीचा आपला कॉन्टॅक्ट झाला तर ह्या कॉलेजवर होतं आपल्या डी फार्मसी. आपलं जे रान आहे, रानाच्या जे कॉलेज आहे तिथंही दादा शिकायला किती वर्ष होतो? 2-3 वर्ष होतो. कासेगावात 2 वर्ष होतो. हा 1 वर्ष इकडे तिकडे. तर दादांचं स्वतःचं पेट शॉप किती आहे तुमचं? 2 आहे ती. 2 पेट शॉप आहेत मोठी. तर भैया शेटला बघायचं होती एक लॅब एका मिनिटातच. ते पण कसं झालं, शिव बघत होता दुसरीकडे लॅब, आणि त्यात योगायोग श्रीषाची मम्मी माझा मोबाईल तिला बघायची सवय, ती बघत बसली स्टेटस, त्यात तुमचा दिसला तो लॅब ह्याचा स्टेटस असा. तिथनं कॉन्टॅक्ट चालू झाला. मग लगेच एका दिवसातून 1 तासात खेळ झाला. पिल्लू चांगला आहे. फक्त आता वॅक्सिन वगैरे व्यवस्थित झाली पाहिजे. ऐकलं पाहिजे त्यांचं असं ट्रेनिंग. ह्या कुत्र्यासारखी हुशार म्हणून तर आठवडाभर घरात ठेवलं ना, त्याला तुम्ही एक्स्ट्रा काय शिकवायला नाही. एवढं तुम्ही घरच्यांना बरोबर बोलणार तेवढं सगळं तीच की तसलं शिकवायला आपल्याला. कारण आमची मांजरं काय बोलायला लागत नाही. मांजरं म्हणजे असं बोलायला कळतंय सगळं. तुमचं नाव कसं म्हटलं? आपलं मयूर रोकडे. मयूर रोकडे. आणि तुमचं? माझं निरंजन लोटके. दोघं पण एका गावचे आहेत? तर याला नाद नाही काही बैला बिलांचं काही काय नाही, आपलं जोडीदार आहे. जोडीदार आहे म्हणा. नाद आहे आपल्याला. गाय देशी 3 आहे त्या. खुशी नाव ठेव
तेव्हा वेळ आपले तेव्हा आपण करायचा पुरा. होय होय काय की नाही बरोबर तसंच पाहिजे. बरं आयबाला बघितले काय वाटते दादा? आईबाला बघितलं वाटते अजून. पहिल्यांदा बघितला आजच्याला तुम्ही? होय पहिला बघितलं व्हिडिओतच बघत होतो. तेच की असं रिअल मध्ये? रिअल मध्ये बघितलं हो डबल आहे साईज. ह्याच्यात काय वाटत नाही. असं नाही व्हिडिओ बारकाच दिसतो. आता पेडिग्रीवरच आहे ती. आता गेल्यावर काय करू नका फक्त दही आणि भात द्या त्याला. बस ही कमीत कमी 8-9 हजारला कोण पण फिमेल येणार देणार. आपलं आम्ही रोज त्यात आम्हाला माहित आहे ना. येऊन 2 दिवस मी सांभाळ 3 दिवसात मी कुत्र तयार करतो. डबल होते कुत्र. आम्हाला तर असं झालं पाहिजे ढोल बिल गच्च. तुम्ही फक्त पण जाड करून चालत नाही. आपला सिंपल डाएट सांगा तुम्हाला. पालेभाज्या बिलेभाज्या उकडायच्या आणि ती द्यायच्या तुमच्या चिक्क्याला बिन ती जाऊ. पालेभाज्या पालेभाज्या आपलं बटाटा परत ना पालक ही पालक पण चालू हे सगळं उकडायचं. चिक्क्या झालाय आगाव. काय 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 घेऊन आला एवढं? ती फक्त औषधं 5-5 ml घाला. ही कॅल्शियम आहे, ही मल्टीव्हिटॅमिन आहे आणि ही कॅनल वॉश आहे. म्हणजे आपल्या घरात कुत्र फिरतंय बाहेर बिर फिरत असते की नाही. आता ते सगळं जम्स बिम्स आपल्याला दिसत नाही. फिनेल नंबर नाही यांचं वेगळं असते. ही एक फिनेल आपण रोज फरची साफ करतो. 1-2 टोपनं त्यात टाकलं का नाही फिनेल त्याच्यात आलं. तुम्हाला फक्त मी शॅम्पू मारलेला तुम्ही लय काय काय घेऊन आला? शॅम्पू आहे घेऊन बरोबर. ही मल्टीव्हिटॅमिन आहे. ही बिन त्याला पहिलं वॅक्सिन झालं का नाही टिकवर पाहिजे शॅम्पू. टिक बिग असलं का नाही तेव्हाच वापरा फक्त. म्हणजे गोचड्या बिचड्या समजा काय असल्या आपल्या ह्याला शॅम्पू त्याला साधा शॅम्पू चालतो ना. आपला वापरा नाही साधा बघा. हे कंडिशनर विथ शॅम्पू रेग्युलर आहे. वास बीस राहते ना ठीक आहे. म्हणजे गोचड्या बिचड्या वाचलं की वापरा. हे लय वापरलं नाही तर पडणार केस. यात कसं हे असते औषध असते असं आहे. आणि हे कसं कंडिशनर विथ शॅम्पू आहे. बस काही नाही काही त्याला पट्टा आहे. सांगितलेलं बेल्ट फक्त आला तुम्हाला. ही 5 ml पाजा आणि ही 5 ml पाजा. ही 5-5 ml 2-2 महिने रिपीट करा. चालतं ना. ठेवा म्हणजे त्याच्या हायस्ट रुटीन डबल होती चिक्या. तो पावला नाही पाहिजे. काय अहो मोठ्याने चांगली बारकी पोराच्या दाखव. तर दादासनी सांगितलेलं फक्त शॅम्पू आणा आणि चिक्यासाठी बघा किती किती साहित्य घेऊन आलीत. आईला फक्त ते चावा अग्रेसिव्ह पानाचं तेवढं सांगा काय नाही. लाडन सांभाळायला असते तेवढं खोड राहते. आता त्याची खोड म्हणलं याचं म्हणलं दात कापलं तर चालतील काय? लाडान सांभाळ नाही पोराला तुम्ही लाडान सांभाळा. शाळेत घाला जाणार का? म्हटलं होईल तसं तर कळलं नव्हतं त्याला. अजून मॅच्युरिटी आहे समजा. ते अजून आलडपणा करतो. आलड पण चावते ते कसं माहिती का गप जातं या. मी बघितलं नाही कुठल्या कुठल्या म्हणजे गावठी तुम्ही बघा कधी राहणार हा अस्पताल कुणाला तर पण तेव्हा जेवढा पैतोय आज तुम्ही सांगा ती जर कुत्र ग्राउंड असतं एक्स्ट्रा व्यायाम द्यायची गरज नव्हती काहीच नव्हतं. अहो ते आज आता छकड्यावर चालला. विदात काय करता नुसतं उचललं की पवायने. होय व्यायाम तुमचा आहे असा रोजचा होता. अहो ते इथं एक माणूस येतोय काय होय तिथं थांबतो. त्याने वजन घेतलं गाडी जाऊन बसणार गावात जाणार तिथं पळत येणार. आज 5-6 किलोमीटर पळाला आज व्यायाम दिला तुम्ही पहिल्या 3 नंबर मध्ये कसं पण खाणार आणि दमत नाही. नादच पुरवठा. त्यात आणि कुत्रे आधी मध्ये माग लागते त्यांच्याने माग लागतो. हो म्हणजे पळापळी असते आणि चाला सारखा नुसतं पळत असतो. एवढं तिथं प्रवास झाला तरी पण कुत्रा अजून फ्रेश मान टाकलं नाही. महूद आपलं ते पहिलं तिथनं 6:30 वाजता आलं की 7 वाजता महूद मतदान ते संग्राम पहिलवान नाही आयला त्याच फोन लाव की पण मालकाचं नाव काय? आपल्याला प्रॉपर गाव माहित नाही हो त्यासनी. माझ्यापाशी जर्मन शेफर्ड आहे माझ्यापाशी कॅट आहे. सगळी मी कुत्री पाहू शकत रायबाजी कार्बन कॉपीचा व्हिडिओ बघितला का तुम्ही? बघितला की सेम आहे. त्या गावचा आहे ते महूदचा आहे बघा. अलीकडे परत एक चिकमहूद एक आहे. चेक महूद तुम्ही गेलता तिकडे तिथला ते म्हणला बांधाला काय तिथं बर्थडे गिफ्टच म्हणायचं. होय बर्थडे गिफ्ट म्हणजे बर्थडे गिफ्टच म्हणायचे थोडक्यात. बर्थडे गिफ्ट हो का बेल्ट डबल बेल्ट आला नाही. ही हा धरायचा आहे ना फिरवायचा. मी आता फिरवणार त्याला. आजच्या गावात कसला बेल्ट चिकूसाठी मल्टीव्हिटॅमिन कॅल्शियम स्वीटीसाठी पण दिले. स्वीटीला पण दिलं. हे गाड्यातला आहे शेव धरायचा बेल्ट दिलाय. हे कुत्र घरात फिरतंय म्हणून कुत्र्याचे केस निघत नाहीत शक्यतो करून म्हणून ही त्यासाठी दिलंय. आपण घर पुसायला फरशी पुसायला त्यानं केस बिस सगळी निघतील. आणि हे शॅम्पू काय बरं इकडे 2 शॅम्पू आहे ती
हे गोथड्या वगैरे पिसवा वगैरे झाले की त्यासाठी, आणि ह्यो केस स्मूथ वगैरे व्हायसाठी, म्हणजे वास पण चांगलं येते. असं हे 2 शॅम्पू. चिको तुला आज पहिला तुझा बर्थडे केक इकडे इथे इकडे तुला ह्याच्यात केक देणार आहे. हो तुला दिलंय. नेल बाटली होय पण महाग आहे की हो. 270. 270 ही आपल्या फॅमिली मेंबर आहेत दादा. ती भैयासनी घेऊन आलेत का? तर ही आहेत फॅमिली मेंबर ज्यांनी दिलंय आपल्याला गिफ्ट. त्यांचं नाव आहे मयूर रोकडे. ते विटात राहते. त्यांचं डॉग शॉप 2 आहेत मोठं. त्यांनी हे आपल्या चिक्यासाठी सगळं फ्रीमध्ये दिले. होय आणि म्हणजे कालच नुसतं त्यांच्याबरोबर बोलणं झालं. चिक्याचं बर्थडे गिफ्ट आहे ही. त्यांनी बोलले की तुम्हाला काय काय पाहिजे चिक्यासाठी. म्हणजे काय नको आम्हाला एक कुरिअर शॅम्पू करा आणि काय म्हणलेलं टॉनिक एखादं. मग ती बोलले की ते करण्यापेक्षा तुम्हाला काय काय पाहिजे ते सांगा. म्हणलं नको काय नको काय. तरी मनानं सगळं एवढं घेऊन आले की भांडे. थांबा की काय करताय? अनबॉक्स कशाला? अनबॉक्स कशाला करतेस? ठेवते परत मात्र होतं चांगलं आहे की गळ्यातलं. परत वापरायचं का? शेग इकडे जरा ते फरशी पुसायचं इकडे जरा. तर बाहेर शेटनं आज घेतल्या सुट्टी आणि सकाळपासून हे काम चालू आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघा सगळी स्वच्छता करून घेतल्या, कारण गाडीचं काम चालू होतं त्यामुळे लोखंड वगैरे पडलेलं इथे. हे सगळं स्वच्छ करून घेतलं बघा. शिव माच हिथं होता त्या जागी इथं खट लावल्या आणि माच तिथं लावलाय आणि हे एका केलाय ते वर अडकवलाय. तिथलं लुटून घेतलं मस्तपैकी. आणि एक शेअर करायचं आहे की आज काय पण करून मी ठरवलेलं कालच की आपल्या भाज्या शेट आहे त्याला भाज्याला रायबाला याला भद्राला नाही भाज्या रायबा आणि निशाण यांना आज धुवून काढणार आहे. आणि ब्रह्मानी बाबऱ्या मच्छीला ब्रह्मान बाबऱ्या 10 तारखेला धुणार आहे, कारण की ब्रह्मान बाबऱ्या 11 तारखेला जाणार आहेत. असा विषय झाला आहे. म्हणून भाज्याला इथं बांधलाय बघा. आता टाप घालतो आणि भाज्याला धुवून घेतो मस्तपैकी. आणि हे झाले काय बरं हां पवार डॉक्टरांनी आपल्याला माश्या झालेलं म्हणून एक औषध दिलेलं ते आणून आता 10-15 दिवस झालं. नाही जेव्हा भाज्या आपण दुसऱ्या डाव नेलेलं तवा दिलेलं. मग त्यांनी सांगितलेलं धुवून बिवून मग ते औषध लावा. आता धुवून घेतो. आता दीपक शेट पण आलेलं मदतीला. दीपक शेट म्हटलं घरात नेतो जाऊन. बघा दीपक शेट येसपर्यंत भाज्याला तर धुवून घेतो मी तो. चला तिकडे सोडती. आहो तर शेटला बघा धुवून घेतला आहे. काय झालं अंगावर यायला लागलाय. त्याला तिकडे घेऊया चल दीपक. डांबाला बांधाय उचलतेच काही डांबाला बांधायचं त्या तिकडे. हो टाप आता दुसरा घेतला पाहिजे. गापरे जे ठरवलं ते करणारच आज, कारण की जे आज ठरवलेलंच मी जवळजवळ 1 आठवडा झालं चाललेला विषय. म्हणजे रायबाला बाजाला आणि निशाणला धुवायचा. तर आज योग आला. हा होय. आता पहिला ज्याने जुना व्हिडिओ बघितला म्हणजे रायबा जन्माला आल्यापासून तेव्हा बघा
नेज येत होता. आता बघा पत्र बघा रायबा वर पत्र याला शेट तुला घालणार आहे अंघोळ, तू लय घायला येऊ नकोस. लागले ते भुका साहेबासून, त्यामुळं लागले मस्ती करायला. भुका सहन होत नाहीत, भुका लागले त्यामुळे असं व्हायला लागले रे. थाय 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 थाय. आता काय कर, आधी तिकडे जायला चालू कर, तिकडं जा. आता काय झालं विषय, बाजानं तिकडे मोडलाय हॉल, रायबाला आणला इथं धुवायला. गॅप के दीपक आवरून कार कर का डांबाला बांध्या, तुला सुट्टी नाही. शेटला झालं बघा आत्ताच धुवून, एक नंबर क्वालिटीमध्ये. आता खाद्य आता 4 वाजताच, आजचं सकाळचं खाद्य कॅन्सल. घ्या त्याला आता टापकडे. ओके चला शेट तुमची बारी आता. मार काचील इकडे बघ, पांढरा शुभ्र झालाय. हो का ए त्याला पण दुखलंच पाहिजे, माश्या बसते त्या अंगावर. कसला येऊ करत होता आत्ता भाज्या, आवाजाला आत घेत होता. आता आम्ही आत घ्यायचं केलं कॅन्सल. ठोक म्हणजे मी दीपक दोघंच आहे. हा पळून अंगा येतोय. ही त्या डॉक्टर साहेबांनी ही बाटली दिली आपल्याला, असे 4-5 दिलेल्या. तर यात 2 लिटरमध्ये सगळी बाटली मिक्स करायची आहे आणि स्प्रे करायचा आहे. तर स्प्रे करून घेतोय ते कांच्यावर ऊन पडले. हा आहे की मग आहे की आपलं. चला दीपक पाण्याचं हे आण भरून बारडी घेऊ. मग 1 लिटरचाच आहे. हा कोण म्हटलं ना 1 लिटर आहे. रायबाव घेतली मारून औषध आता. आता तिकडे जरा रिस्क वाटते आम्हाला. भाज्या काय करायला तुम्ही जाऊ लांब लांब मारा. मागला मारेल. हा तू किती लागा हे दीपक माझी लाग कशी मारली. हा लाग फिरते बाबाची बसली असते का नाही. उडग्या मोडला तुझं डाय पडले बघ. भाज्या झालं हा खाली मारते किती मासे बसते. भाज्याच्या अंगावर बसतायचा बी. हा भाज्यानी पिचकारी करा लांब मारतात. काय बसू काय चपचपीत बसलं तर काय होत नाही. आता आग बी असेल मला मारतच काय होतं. बघा एक बाजू राहिली गोष्टी साहेबाला जरा खर्च काढला पाहिजे. आता बी वाटते माझी लात बघितली बसून लावले मासे बसते. रात मारून या शेट निशा मारती. या गावडते वार श्री जरा बाजूला होती.
अंगावर श्रेय उडेल तुझ्या माशी आहेत. मासे होतो ते त्या पडायचे का एवढं औषध मारतो नव्हतं जागे आता काय बाबा रगीला नाही नाही बस तर आता वाजले 2 म्हणून म्हटलं असू दे आता किती 3 तास राहिलं म्हणजे 3 तास नाही हां 3 तास नाही 2 तास राहिलं सावली पडायला म्हणून म्हटलं असू दे उन्हातच आणि त्यात औषध पण मारलं वैरण टाकल्या बाहेर गच्चमध्ये आणि त्यात आता विषय असा झाला आहे याच्या आईला गावच येतं का अरे गप की हा का की त्या दिवशी असा झाला आहे ट्रॅक्टरच्या भरले आपले तिथं काही कुठे गेला इथं हा नाही ट्रॅक्टर वाढाय मागितलं ट्रॅक्टर वाढायला बोलवलाय गावातलाच आहे वाढायला लागतो ट्रॅक्टर बाहेर त्या भरल्या भरायच्या राहिल्या कौदू नाही पाहिजे कौदू ट्रॅक्टर चालू गेलेला नाही काय ट्रॅक्टर लागत नाही का फोडून तरी बीड करायचं बीड कर बीडची आहे ती ते पुढून व्हिडिओ काढा पुढून ओके होय तर आता जमलंच तर आता हे ऊस गेला सगळा की ह्यात फाटी होणार एका साईडनं कुठनं तरी ह्या साईड नव्हती बघा फाटी कारण घेतले तर आपल्याला फेरं टाकाय बरं पडतंय आणि ही अंतर उलट जास्त आहे पलीकडे जी ह्या फाटी होत्या पलीकडच्या रानात तिथं जरा अंतर कमी पडत होतं कारण की पुढं शेड आहे शेडसाठी ती आपण जागा ठेवलेली ती अशी आणि ही जागा आहे ती डायरेक्ट आपल्या रस्त्यापर्यंत आहे त्यामुळे हे अंतर जास्त आहे पहिल्या फाटीपेक्षा बघा कशा फाटी पडते त्या आपल्याला आपलं इथले तर बरं झालं चढ आहे बघा त्याच्यामुळं हे तुझा ट्रॅक्टर वाहन थांबवाय असं पळायला लागते पुढं तिथं कोणतरी आलंय आपल्या रायबा बाजाजवळ चला